सुभेदारांच्या घरामध्ये ज्यावेळी एक असा कागद आलेला असतो जो की आता सायलीच्या हातात पडलेला असतो, तो कागद वाचता क्षणी सायली चक्कर येऊन बेशुद्ध पडणार असते. सायलीच्या समोर आश्रमातील भयानक सत्य उलगडलं जाणार असतं. तर तोच कागद पाहत अर्जुन सर्वांच्या समोर खूप मोठ्या सत्याचा खुलासा करणार असतो. परंतु तो कागद आहे तरी कसला? त्या एका कागदाने आश्रम केस नक्की कशी पलटणार आहे आणि मालिकेला आता कोणतं वळण लागणार आहे ते आपण ठरलं तर मग मालिकेच्या 8 ऑक्टोबरच्या भागात प्रतिमा सुभेदारांचं घर सोडून जाते. याच एका कारणाने सायली खूप अस्वस्थ असते. त्याच नंतर ती देवी आईकडे येते आणि हात जोडून प्रार्थना करते की माझ्या मनाची एवढी उलाढाल का होते आहे देवी आई? अर्जुन सर जे सांगतायत ते मला पटतं आहे. प्रतिमात्यांचं हे माहेर आहे. त्यांनी त्यांच्या हक्काच्या घरी तरी जायलाच हवं. आणि रविराज काका देखील आता प्रतिमात्यांना त्या घरी घेऊन जाण्यासाठी वाट पाहत आहेत. सर्व काही माहिती असून देखील प्रतिमात्यांनी इथून जाऊ नये असं मला का वाटतं आहे देवी आई? आतून असं तुटल्यासारखं का वाटतं आहे? सायली तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं ही देवी आईला विचारत असते. परंतु आज मला असं का वाटतंय की प्रतिमात्यांनी माझ्यापासून दूर जाऊच नये. देवी आई, प्रतिमात्या आणि माझी भेट तूच घालून दिलीस. तूच आम्हाला जवळ आणलंच आणि आता तूच माझ्यापासून त्यांना दूर घेऊन जातेस. परंतु त्यांना तू माझ्यापासून दूर का घेऊन जातेस असं सायली तिथे देवी आईला प्रश्न विचारत असते. ती मनातून तुटून गेलेली असते. तिच्या आईबद्दलची तिची ओढ तिला जाणवत असते. मायलेकीचं हे नातं प्रिया तोडायला बसलेली असते. हात जोडून सायली ज्यावेळी देवी आईसमोर ढसाढसा रडत असते इतक्यातच तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमा सायलीच्या खांद्यावरती हात ठेवते. ज्यावेळी सायली प्रतिमाला पाहते तर प्रतिमा आणि सायली या दोघांची मनस्थिती एकच असते. दोघींनाही एकमेकींपासून दुरावायचं नसतं. त्यांच्या नात्याची ओढ त्यांना जाणवत असते. सायलीने ज्यावेळी प्रतिमाला पाहिलेलं असतं तर प्रतिमाचे डोळे देखील पाणावलेले असतात. सायली तिथे प्रतिमाला विचारते की प्रतिमात्या, तुम्ही तर झोपण्यापूर्वी देवी आईला नमस्कार करायला आलात ना, मग डोळ्यात पाणी का आहे? तेव्हा प्रतिमा उत्तर देते की तू रडतेस म्हणून. तर सायली सांगते की प्रतिमात्या, आता तुम्ही या घरातून जाणार आहात ना, त्यामुळे मला रडू येते. प्रतिमाची देखील सायलीसारखीच अवस्था असते. ती खूपच अस्वस्थ असते. तिला देखील सायलीपासून दूर जायचं नसतं आणि प्रतिमा हेच सायलीसमोर बोलून देखील दाखवते. ती तिला सांगते की मला तुझ्याजवळ राहायचं आहे, मला इथून नाही जायचं. तेव्हा सायलीला आता रडू आवडत नाही आणि ती तिच्या आईला घट्ट मिठी मारते आणि खूप रडत असतात दोघी. तरी देखील सायली कसंबसं स्वतःला सावरते आणि त्यानंतर ती प्रतिमाला समजावते की प्रतिमात्या, तुमच्या हक्काच्या घरी जाण्याची वेळ कधीतरी येणारच होती आणि तीच वेळ आत्ता आली आहे. आता मला माझ्या हृदयावर दगड ठेवून तुम्हाला निरोप हा द्यावाच लागणार आहे. तेव्हा प्रतिमा सायलीला सांगते की तू माझ्यासोबत असलीस ना की मला भीती नाही वाटत. तेव्हा सायलीला आता खूपच वाईट वाटत असतं प्रतिमाबद्दल. ती प्रतिमाला सुभेदारांच्या घरात थांबवू शकत नसते. तेव्हा सायली प्रतिमाची समजूत घालते. ती म्हणते की तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरी देखील भीती नाही वाटणार. त्या घरी रविराज काका आहेत, त्याचबरोबर तुमची तन्वी आहे. सख्या बहिणीपेक्षा सुद्धा जास्त काळजी घेणाऱ्या सुमन काकू आहेत आणि प्रतिमात्या, तसंही आपल्या 2 घरांमधलं अंतर जास्त नाही आहे. मी तुम्हाला भेटायला नक्की येईन असं सांगत सायली प्रतिमाला धीर देत असते, आधार देत असते. तेव्हा प्रतिमा सायलीला विचारते की रोज भेटशील ना मला आत्तासारखी? तेव्हा सायलीला अश्रू अनावर होतात. ती खूप रडायला लागते. तरी देखील परत ती स्वतःला सावरते आणि प्रतिमाला सांगते की आत्ता जसं आहे तसंच इथून पुढे नसणार आहे. ज्या वेळी मी सकाळी उठेन तेव्हा मला तुमची रोज आठवण येईल. तुमच्या नजरेमध्ये सगळ्यांबाबत जे प्रेम आहे ना ते पुन्हा नाही दिसणार. तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवताना तेव्हा सतत वाटत राहतं की इथे आता सगळं चांगलंच होणार आहे. तो स्पर्श मी कुठून आणू प्रतिमात्या असं म्हणत सायली प्रतिमा देखील आता खूप रडत असतात. त्याच नंतर प्रतिमा खूप प्रेमाने तिच्या मुली सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते. त्याच नंतर प्रतिमा सायलीला तिच्या खोलीमध्ये घेऊन जाते. इथे आता प्रियाने किती जरी त्यांचं नातं तोडायचा प्रयत्न केला तरी देखील त्यांची नाळ ही चोडली गेलेली असते आणि त्याचमुळे प्रत्येक क्षणाला
प्रतिमा, सायली या दोघींनाही एकमेकींबद्दलची ओढ जाणवत राहते. तर इकडे रविराज मात्र खूप खुश असतात, कारण ते प्रतिमाला तिच्या हक्काच्या घरी घेऊन जाणार असतात. तर रविराज प्रियाला म्हणतात की आता सुमन काही रात्रभर झोपायचीच नाही, ती खूप खुश असेल. तेव्हा प्रिया सांगते की हो ना बाबा, आता ती अख्खी रात्रभर आईच्या स्वागताची तयारीच करत राहील. ते दोघेही आता हसत असतात, खूप खुश असतात. रविराज तिथे प्रियाला सांगतात की बरं ठीक आहे तन्वी, तू मला ना मदत कर. प्रिया उठणार इतक्यातच नागराजचा प्रियाला कॉल येतो, परंतु रविराज तिथे सोबत असल्याने प्रिया नागराजचा फोन रिसीव करू शकत नसते आणि त्याचमुळे प्रिया सतत फोन कट करत असते. नागराज आता तिच्यावरती खूप चिडलेला असतो, कारण अचानकपणेच प्रतिमाला प्रिया किल्लेदारांच्या घरी घेऊन जाणार असते आणि जर तिथे जाऊन प्रतिमा जर तिथे राहायला लागली आणि तिला जर नागराजचा चेहरा आठवला, तिची स्मृती परत आली, त्यामध्ये जर तिला काही आठवलं तर नागराज त्याला जेलमध्ये जाण्याची प्रचंड भीती वाटत असते आणि त्याचमुळे प्रतिमाच्या येण्याच्या बातमीने आधी तो घाबरून गेलेला असतो. नंतर परत नागराज प्रियाला फोन करतो. प्रिया आता विचार करत असते फोन रिसीव करावा की नको. तेव्हा रविराज म्हणतात की तन्वी, काय चाललं आहे तुझं, मला मदत करतेस ना. आणि ज्यावेळी रविराजचं लक्ष प्रियाच्या फोनकडे जातं तर रविराज तिथे प्रियाच्या हातून फोन घेतात. रविराजचं लक्ष प्रियाच्या फोनकडे गेल्यानंतर ते म्हणतात की तन्वी, आता काय तुला तुझ्या काकाशी बोलायचा देखील कंटाळा आला आहे का? अगं नागराजचा फोन आहे, तू घ्यायलाच हवा ना. कदाचित त्याला सुमनने फोन करायला सांगितला असावा की उद्याच्या तयारीसाठी नक्की काय काय करायचं आहे ते, हेच विचारायचं असेल ना त्यांना. तेव्हा प्रिया पटकन रविराज फोन उचलेल या भीतीने फोन हातातून काढून घेते आणि रविराजांना सांगते की नाही नाही बाबा, मगाशी जे कॉल आलते ना ते स्पॅम कॉल होते, नागराज काकांचा फोन तरी मी उचलणारच ना. प्रिया फोन रिसीव करणार इतक्यातच रविराज तिला सांगतात फोन स्पीकरवरती ठेवायला. तेव्हा प्रिया घाबरते आणि विचार करते की अरे बापरे, त्या नागराजने तिथून फुटकाऱ्या सोडल्या तर या रविराज किल्लेदाराला ऐकू जाईल. थोडा विचार करून प्रिया फोन रिसीव तरी करते, परंतु मोठ्यानेच म्हणते की हां बाबा, फोन स्पीकरवरती टाकला आहे, बोला काकांशी. लगेचच नागराज सावध होतो आणि त्याच्या लक्षात येतं की प्रियासोबत रविराज देखील तिथे आहेत. तर रविराज तिथे म्हणतात की नागराज, तुला आनंदाची बातमी कळली का? प्रतिमा तिच्या हक्काच्या घरी येणार आहे. तेव्हा नागराज सांगतो की हो दादा, आत्ताच कळलं आहे मला, उद्या तुम्ही निवांत या, नाही म्हणजे आम्ही सर्व काही तयारी करून ठेवू. तर रविराज त्याला सांगतात की हो, आम्ही उद्याच येणार आहोत. नागराज आता खूपच चिडलेला असतो. तो म्हणतो की ह्या मूर्ख प्रियाला 4 शब्द सुनवायला फोन केला होता, त्या दादाला तिथे तडमडायची काय गरज होती. इकडे पूर्णाईंची सुद्धा तीच अवस्था असते, ती देखील खूपच अस्वस्थ असते प्रतिमाच्या जाण्याच्या बातमीने. तिला देखील प्रतिमाने सुभेदारांचं घर सोडून जाऊ नये असंच वाटत असतं. तर पूर्णाईंना आठवतो तो अर्जुनच्या वाढदिवसादिवशीचा प्रसंग, की पूर्णाईने प्रतिमाला दिलेलं ते वचन. त्याचनंतर पुढे तिला तो प्रसंग आठवतो की ज्यावेळी रविराज प्रतिमा आणि छोट्या तन्वीचा ते निरोप घेत होतात आणि तिथेच भयानक ॲक्सिडेंट करून प्रतिमाची पुन्हा झालेली 22 वर्षानंतरची भेट, जी की सायलीने घडवून आणलेली असते. सायली स्वतः सुभेदारांच्या घरात प्रतिमेला घेऊन आलेली असते. तो क्षण पूर्णाईंना आठवतो. ज्यावेळी सायली प्रतिमाला घेऊन घरी आलेली असते तर पूर्णाई 22 वर्षानंतर पहिल्यांदा प्रतिमाला पाहिलेलं असतं. मायलेकींची पुन्हा भेट झालेली असते. त्याचनंतर प्रतिमाचा फोटो आपल्या उराशी बाळगून पूर्णाई प्रतिमाच्या आठवणींमध्ये रमते. तर इकडे सायलीला देखील प्रतिमापासून दूर जायचं नसतं आणि सायली खूपच अस्वस्थ असते. प्रतिमा सायलीला तिच्या रूममध्ये घेऊन गेलेली असते आणि ज्यावेळी सायली ही तिच्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते तेव्हा प्रतिमा एखाद्या लहान मुलासारखं तिला थपटून झोपवत असते. तिच्यासाठी ती अंगाई गात असते. ज्याप्रमाणे सायलीने प्रतिमाला झोपवण्यासाठी अंगाई गायलेली असते, तीच अंगाई आज प्रतिमा सायलीसाठी गात असते. तर सायली आता खूप खुश झालेली असते. तिचे अश्रू अजूनही थांबत नसतात. दोघेही मायलेकी एकमेकींपासून दुरावणार याची कल्पनासुद्धा त्यांनी कधी केलेली नसते. ज्यावेळी प्रतिमा अंगाई म्हणत असते सायलीसाठी, त्याच वेळेस तिचा आवाज पूर्ण घरात पसरतो आणि तो आवाज पूर्णाईच्या कानी, त्याचबरोबर रविराज प्रियाच्या कानी पोहोचलेला असतो. तर अर्जुन देखील आता
त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो आणि त्याच्या कानावरती देखील तो आवाज पोहोचतो. तर इकडे प्रताप कल्पना देखील झोपलेले असतात. परंतु ज्यावेळी प्रतिमाच्या अंगाईचा आवाज त्यांच्या कानी पडतो त्याच वेळेत ते दोघेही उठतात. तर इकडे पूर्णाची देखील खूप खुश असते. त्याचबरोबर तिला मोठा धक्काही बसलेला असतो की प्रतिमा जे आत्ता कुठेतरी एक दोन शब्द बोलायला लागलेले असते ती प्रतिमा चक्क अंगाई गाते आहे. आणि ज्यावेळी आवाज कानी पडलेला असतो तर पूर्णाई प्रतिमाचा आवाज ओळखते. त्याचबरोबर अर्जुन सुद्धा आता चकित होतो आणि तो म्हणतो की प्रतिमा आत्यांचा आवाज, आत्या गाणं गाते. तर तिथे आता कल्पना प्रताप देखील चकित झालेले असतात. तर प्रताप कल्पनाला सांगतो की हा प्रतिमाचा आवाज आहे, प्रतिमा गाणं गाते. तर इकडे रविराज प्रिया देखील आता चकित झालेले असतात. प्रियासाठी तर हा खूपच मोठा धक्का असतो. प्रिया तिथे रविराजांना सांगते की बाबा, आई आत्ता कुठे तर 2-4 शब्द बोलायला लागले आहे, आज अचानक आई पूर्ण अंगाई कशी काय गाते. तेव्हा रविराज सांगतात की ते माहीत नाही आहे तन्वी, परंतु हे मात्र नक्की आहे की हा आवाज प्रतिमाचाच आहे. पूर्णाई, अर्जुन, प्रताप कल्पना, रविराज प्रिया हे सगळेजण एक एक करत आता रूमच्या बाहेर पडत असतात आणि ते येतात ते प्रतिमाच्या रूमच्या दिशेने. इकडे ज्यावेळी प्रतिमा सायलीसाठी अंगाई गात असते तर सायली आता खूप खुश होते आणि विचारते की प्रतिमा ते तुम्ही. तेव्हा प्रतिमा पुन्हा सायलीला तिच्या मांडीवरती झोपायला सांगते आणि एखाद्या लहान मुलासारखं थोपटवून तिला झोपवत असते. तिच्यासाठी ती अंगाई गात असते. तर तिथेच आता घरातले सगळेजण एकत्र आलेले असतात आणि ज्यावेळी ते दारामध्ये उभं राहून सायली प्रतिमा या दोघींनाही पाहतात तेव्हा ते अगदी थक्क होऊन गेलेले असतात. तर पूर्णाई, कल्पना मात्र खूप खुश असतात. पूर्णाईने तर कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा प्रतिमाच्या तोंडून अंगाई गीत ऐकलेलं असतं. तर तिथेच आता प्रिया मात्र शॉकमध्ये असते. ज्या प्रतिमाला काही शब्द बोलता येत नाही या भ्रमात असणारी प्रिया आता तिच्या भ्रमाचा भोपळा चांगलाच फुटलेला असतो. कारण तिने प्रत्यक्षात पाहिलेलं असतं की प्रतिमा बोलायला लागली आहे, तेही पूर्णपणे. आणि हा चमत्कार तिच्या खऱ्या लेकीने सायलीने घडवून आणलेला असतो. याच ठिकाणी दुसरा चमत्कार घडलेला असतो. कारण ज्यावेळी प्रतिमा सायलीसाठी अंगाई गीत गाऊन तिला थोपटवून झोपवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस अचानकपणे प्रतिमाची स्मृती परत येत असते. तिला तिची छोटी तन्वी आठवायला लागते. तिला तिच्यासोबत नक्की आता काय घडतंय हे कळत नसतं. तर त्याचबरोबर तीच घालमेल, तीच अस्वस्थता सायलीची देखील असते. कारण सायलीला देखील सतत तिच्या कानी आवाज पडत असतात की आई मला झोप येत नाहीये, माझ्यासाठी अंगाई गा ना गं. दोघींच्याही बाबतीत एकच गोष्ट घडत असते, परंतु दोघींनाही एकमेकांबद्दलच्या नात्यात अजूनही जाणीव नसते. तर सायली आता धक्क्यानेच उठते आणि प्रतिमाकडे पाहत असते. कारण सायलीला सतत वाटत असतं की हा आवाज यापूर्वी देखील तिने ऐकला आहे. प्रतिमाचं ते गुणगुणणं, प्रतिमाने गायलेली अंगाई तिच्या कानी तो आवाज पडत असतो आणि ती धक्क्याने प्रतिमाकडे पाहत असते. दोघींनाही कळत नसतं की त्यांच्यासोबत नक्की घडतंय तरी काय. प्रतिमाला तिची छोटी तन्वी सतत आठवत असते आणि सायलीला तिच्या आईचा आवाज कानी पडत असतो. इतक्यातच आता प्रिया आतमध्ये जाणार, रविराज तिला थांबवतात. प्रियाला काही जरी झालं तरी सायली, प्रतिमा या दोघींनाही एकमेकींपासून तोडायचं असतं. कारण तिला भीती वाटत असते की जर या दोघी असंच जर जवळ येत राहिल्या आणि त्यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार झाला तर हळूहळू त्या दोघींनाही एकमेकींबद्दल सगळं काही आठवेल आणि त्यांना त्यांच्या नात्यांचीही जाणीव होऊ शकते. म्हणूनच प्रिया आता सायली, प्रतिमा या दोघींनाही थांबवण्यासाठी आत जाणार. इतक्यातच रविराज तिला थांबवतो आणि ते तिला सांगतात की तन्वी, मला कळतं आहे की तुला काय त्रास होतो आहे, परंतु आपण हे जे घडतं आहे ना त्यामध्ये एखादी चांगली गोष्ट बघूयात ना बाळा. अगं, जी प्रतिमा 1-2 शब्द बोलत होती त्या प्रतिमेने आज अंगाई गायले आहे. मला मान्य आहे की सायलीला ती तिची मुलगी समजते आहे, परंतु तन्वी, तू तुझ्या आईला आता समजून घेऊ शकते. आपल्यासाठी प्रतिमा लवकरात लवकर बरी होणं गरजेचं आहे ना, आणि ती सायलीमुळे बरी होते आहे. प्रियाच्या डोक्यात आता तिडक केलेली असते. कितीही प्रयत्न केले तरी ती त्या मायलेकींना एकमेकींपासून तोडू शकत नसते. तर प्रतिमा तिथे आता सायलीला सांगते की काळजी करू नकोस, तू झोप. त्यानंतर जेव्हा सायली प्रतिमाच्या मांडीवरती झोपते तर प्रतिमाला स्वतःचे अश्रू अनावर झालेले असतात आणि ते तिला रोखता येत नसतात.
ज्यावेळी प्रतिमाच्या अश्रूंचे थेंब सायलीच्या चेहऱ्यावरती पडतात तर सायली ताडकन उठते. तर सायली तिथे आता प्रतिमाला म्हणते की प्रतिमात्या, तुम्ही उद्या हे घर सोडून जाणार आहात. प्रतिमात्या, तुम्ही जरी गेलात ना तरी देखील तुमच्या या अंगाईचे सूर मला आठवत राहतील, असं सायली तिथे प्रतिमाला सांगत असते. तर घरातले सर्वच जण त्या दोघींबद्दलची एकमेकींबद्दलची ओढ, एकमेकींच्या बाबतचं प्रेम, हे सगळं काही तिथेच थांबून पाहत असतात. त्याचनंतर सायली स्वतःचे आणि तिच्या आईचे देखील डोळे पुसते आणि प्रतिमाला समजावते. ती सांगते की प्रतिमात्या, मला तुमच्या मनाची स्थिती समजते आहे. हे सगळं जे घडतं आहे ते इतकं अचानक घडलं आहे की तुम्हाला इथून जाण्यासाठी तुमच्या मनाची तयारी करताच नाही आली. अचानकपणे मी तुम्हाला या घरात घेऊन आले आणि तुम्हाला मी सांगितलं की हे घर तुमचं आहे आणि आता अचानकपणे तुम्हाला कळतं आहे की रविराज काकांचं घर हेच तुमचं हक्काचं घर आहे. प्रतिमात्या, या सगळ्यांमध्ये तुमचा खूप गोंधळ उडतो आहे ना? तेव्हा प्रतिमा सांगते की हो, खूप. तर तिथे सायली प्रतिमाची समजूत घालते. प्रतिमात्या, हे जे काही आम्ही सर्वजण मिळून करत आहोत ना ते फक्त तुमच्या भल्यासाठीचं आहे. प्रतिमाला सायली खूप प्रेमाने समजवत असते आणि हे सर्वजण तिथे पाहत असतात. त्यांच्या नात्यात असणारं प्रेम, त्यांच्या नात्यात असणारी ओढ ही घरातील सर्वांना देखील जाणवत असते. सर्वांना हेच वाटत असतं की सायली प्रतिमा यांचं तर काहीच नातं नाही आहे, मग त्यांच्या दोघींमध्ये एवढी ओढ, एवढं प्रेम कसं आहे? त्याचनंतर सायली ही प्रतिमाला प्रश्न विचारते की प्रतिमात्या, आजपर्यंत तुम्ही आम्हाला साथ दिलीत म्हणूनच आम्ही तुमच्यावरती ट्रीटमेंट करू शकलो. तशीच साथ तुम्ही आम्हाला इथून पुढेही द्याल ना? तुम्ही तुमच्या हक्काच्या घरी जाल ना? तेव्हा प्रतिमा आता रविराजांसोबत किल्लेदारांच्या घरी जाण्यासाठी होकार देते. तेव्हा सर्वांचा जीव आता कुठे भांड्यात पडतो. सर्वजण आता खूप खुश झालेले असतात, कारण त्यांना आता चांगलंच माहिती असतं की फक्त सायलीच अशी आहे की जी प्रतिमाची समजूत घालू शकते. त्याचनंतर सायली तिच्या खऱ्या आईला म्हणजेच प्रतिमाला घट्ट मिठी मारते आणि दोघी आता खूप रडत असतात. तर तिथे सगळेच जण त्या मायलेकींच्या नात्यातली ओढ पाहून भारावून गेलेले असतात. पूर्णाई खूप कौतुक करते आणि ती सर्वांनाच सांगते की वा, असं नातं लाखात एका ठिकाणी बघायला मिळतं. त्यांना त्यांच्यामधला जी वेळ आहे ती आता घालवू द्या, त्या दोघींनाही एकत्र राहू द्या, आपण जाऊयात, असं तिथे पूर्णाई सर्वांनाच सांगते. त्याचनंतर पूर्णाई घरातल्या सर्वांनाच तिथून घेऊन जाते. एक एक करून सर्वजण तिथून निघून गेल्यानंतर कारस्थानी प्रिया त्या दोघींकडेच पाहत असते आणि ती म्हणते की आज तुम्हा मायलेकींना जो वेळ घालवायचा आहे तो वेळ घालवा, कारण उद्यापासून तुम्हाला हा असा वेळ घालवताच नाही येणार, कारण मीच तुमची ताटातूट करणार आहे. आणि त्याचनंतर प्रिया दरवाजा बंद करून घेते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रतिमाला निरोप दिल्यानंतर तिथे कल्पना, पूर्णाई, सायली तीही एकत्र असतात. इतक्यातच सायलीसाठी एक नोटीस आलेली असते कोर्टातून. पोस्टमन ज्यावेळी सायलीच्या हाती ती नोटीस देतो, सायली त्याचनंतर ती नोटीस उघडून पाहते आणि सायलीला जबरदस्त धक्काच बसतो. तर तिथेच असलेल्या कल्पना, पूर्णाई, अर्जुन यांना कळत नसतं की नोटीस नक्की कशाची आली असावी. सायली चक्कर येऊन आता खालती पडणार, पळत जाऊन अर्जुन सायलीला सावरतो आणि उचलून आता तो सोफ्यावरती आणतो. घरातले सर्वच जण आता खूपच घाबरून गेलेले असतात. अर्जुन तिथे सायलीला विचारतो की काय झालं आहे, अचानकपणे तुला चक्कर कशी आली? तर सायली आता त्या नोटीसकडे हात करते. ज्यावेळी सायली बेशुद्ध पडत असते चक्कर येऊन, त्याच वेळेस ती नोटीस खाली पडलेली असते. अर्जुन उठतो आणि ती नोटीस आणायला जातो. ज्यावेळी अर्जुनने ती नोटीस वाचलेली असते त्याला देखील आता मोठा धक्का बसलेला असतो, हादरून गेलेला असतो तो. पुन्हा तिथे विचारते की अर्जुन, कसली नोटीस आहे ती? अर्जुन तिथे धक्कादायक खुलासा करतो की पूर्णाई, ही कोर्टातून नोटीस आली आहे की आश्रमावरती आम्ही जो स्टे आणला होता तो काढून घेतला आहे आणि आता ती प्रॉपर्टी महिपत शिकरेकडे आहे, त्यामुळे महिपत शिकरे केव्हाही तो आश्रम पाडू शकतो. तेव्हा घरातील सर्वांनाच आता मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुनने पूर्ण प्रयत्न करून आश्रम वाचवण्यासाठी स्टे आणलेला असतो, परंतु तिथेच आता साक्षी महिपत यांनी
आमदाराला हाताशी घेत ती आश्रम परत मिळवलेला असतं व त्यावरचा स्टे हटवलेला असतो। आता अर्जुन पुढे नक्की असं कोणतं पाऊल उचलणार व सायलीसाठी तो ते आश्रम कसं वाचवणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरतं।